मनापासून शुभेच्छा, सर्वांचं अभिनंदन. आपले लाडके खासदार आणि मुख्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, वेदाताई कुलकर्णी, विधिमंडळातील दत्ता धनकवडे, राजेंद्र भोसले, प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, मंजुषाताई नागपुरे, ज्योतिताई कोसावी, राम पालखे, सुरेश पालवे, वृषालीताई चौधरी, रुपालीताई धारवे, प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बीपी, ओमप्रकाश दिवटे, प्रशांत वाघमारे, युवराज देशमुख, योगिता भोसले, सर्व जमलेले इथले प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, सुरुवातीला बरोबर 65 वर्षापूर्वी संयुक्त महाराष्ट्राचा मंडलकरेश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला. मराठवाडा, विदर्भ, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला आणि त्याला आज 65 वर्ष पूर्ण होत आहेत. आज 66वा वर्धापन दिन आहे आणि स्थापना दिन आहे. अशा पद्धतीनं आज महाराष्ट्र दिनाच्या मी तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला, पुणेकरांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आज जागतिक कामगार दिन पण आहे. कष्टकऱ्यांच्या घामाच्या जीवावर आज हे जग उभं राहिलेलं आहे. त्या तमाम कामगारांना देखील कामगार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. खरं तर वेळ फार कमी आहे, कारण मला 8 वाजता शासनाच्या वतीचं झेंडावंदन आहे, परंतु आज सकाळी ही वेळ निवडली. आज आपण सर्वजण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहे. सिरड रस्त्यावरचं विठ्ठलवाडी कमान ते फन टाइम थिएटर या मार्गावरचा या पुलाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. त्याचबरोबर ज्यांनी आजपर्यंत या पुलाच्या करता पाठपुरावा केला, त्याच्यामध्ये माधुरीताई काही कामानिमित्त मुंबईला थांबलेल्या आहेत. आज प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे, मलाही हा कार्यक्रम झाल्यानंतर मुंबईला जायचं आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या कामामध्ये स्थायी समितीच्या चेअरमननी, आमदारांनी, खासदारांनी सगळ्यांनीच मिळून प्रयत्न केले, कॉर्पोरेशननी प्रयत्न केले आणि एक चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी उभं राहिलं. मित्रांनो, पुन्हा वाढत्या आता मुरली मोहोळांनी सांगितलं, पाण्याचा प्रश्न फार आहे. आम्ही सतत मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथरावजी, मी, आमचा सगळ्यांचा प्रयत्न, चंद्रकांत दादा पाटील असतील, दत्ता भरणे असतील, माधुरीताई मिसाळ असतील, पुण्याला मुळशीचं पाणी मिळालं पाहिजे, ठोकरवाडीचं पाणी पिंपरी चिंचवडला मिळालं पाहिजे. ज्या झपाट्याने पुणे वाढत आहे, पिंपरी चिंचवड वाढत आहे, रिंग रोडचं काम आम्ही आता हातामध्ये घेतलंय. थोडा वेळ झाला नाही असं नाही, परंतु ज्यावेळेस पुनर्वसन पुनर्वसन करायचं असतं अडचणी येतात. मधल्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं एअरपोर्टचं, ते पण आज आपल्याला कमी पडतंय. नवीन एअरपोर्टचं काम मी हातामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी नाराजी आहे, लोक उपोषणाला बसतात, परंतु कुणाची जमीन घेतल्याशिवाय, कुणाचं पुनर्वसन केल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही. आज पण पुण्याचा त्याचा उल्लेख आमच्या मुरली मोहोळ साहेबांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही येरवड्यापासून पर्यंत एक नवीन टनेल देखील करतोय आणि आणखी काही परवा आम्ही ई व्हेकल वाढण्याच्या करता 2000 कोटीची तरतूद ही पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही केलेली इन्सेंटिव्ह देण्याच्या करता. अशा पद्धतीनं पर्यावरणाचा विचार, नदी सुधारच्या निमित्तानं तिथं पर्यावरणाचा विचार, पुण्यामध्ये नागरिकांना रिटायरमेंट झाल्यावर आयुष्य जगण्याच्या करता, सुरक्षित वाटण्याकरता त्या सुविधा देणं, नवीन मुलींच्या करता रोजगार निर्माण करणं, अशा खूप काही गोष्टी. आज खरं तर आम्हाला तो आपला प्रकल्प 200 कोटीचा आहे ना, इनोव्हेशन सेंटरचा, किती 350 कोटी रुपयाचा एक प्रकल्प. बाणेरला वेळ नसल्यामुळे आज भूमिपूजन घेता आलं नाही. टाटा ट्रस्ट आणि आपलं पुणे कॉर्पोरेशन अशा पद्धतीनं आपण तो प्रकल्प उभा करतोय. टाटानी पण त्याच्या मला वाटतं 230 कोटी रुपये दिलेले आहेत. आपण पण कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये पैसे घालतंय आणि त्याच्यातून साधारण उद्याच्या काळामध्ये आपल्या पुण्यातल्या मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, ते प्रशिक्षण आम्ही वेगवेगळ्या भागात देतोय. रत्नागिरीचं काम सुरू केलंय, संभाजीनगरचं काम आता आम्ही सुरू करतोय, बीडचं करतोय, आपलं पुण्यातलं भूमिपूजन त्या ठिकाणी करतोय, मला वाटतं गडचिरोलीला आपण त्या ठिकाणी केलंय. असं अनेक बाबतीमध्ये
मुख्यमंत्र्यांचं आणि आमचं सर्वांचं लक्ष आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही. लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्यात. देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे त्याच्यामध्ये देशावर लक्ष ठेवून आहेत. मधल्या काळामध्ये ज्या काही घटना ती बाब फार गंभीरतेने घेतली गेलेली आहे आणि त्याच्यातून कसं सुरक्षितता आणखीन बळकट करता येईल ही विकृती आहे जी जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये घडली. त्या विकृतीला कसं ठेचून काढता येईल अशाही प्रकारचा काम हे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चाललेलं आहे. मी अधिक करून आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही, परंतु एकंदरीतच हा पूल होत असताना मला एका गोष्टीचं समाधान आहे. मोठ्या प्रमाणावर सिंहगड रस्ता परिसरातील माझं वडगाव, धायरी, नरे, नांदेड आणि खडकवासला हा जो परिसर वाढतोय, इथल्या वेगाने वाढत असलेल्या परिसराला या रस्त्याला पर्यायी मार्ग नसल्यामुळं वाहतुकीच्यासाठी ताण या रस्त्यावर येत होता आणि म्हणून आता अर्धा तास माझ्या पुणेकरांचा वाचणार आहे आणि त्याच्यातून एक मदत होणार आहे. आज 1.5 लाख प्रवासी इथनं प्रवास करत असतात. हा उड्डाणपूल हा एक केवळ प्रकल्प नाहीये, वाहतूक प्रकल्प, तर तो तुमच्या माझ्या शहराच्या नवनिर्मितीचा महत्वाचा टप्पा आहे आणि या परिसरातील वाहतुकीचा तो एक दुवा आहे. एकंदरीतच या पुलाच्या मुळे माझा इनामदार चौक, हिंजवडी चौक, संतोष हॉल चौक, दत्त हॉटेल चौक आणि गोळेगाव चौक हे 5 महत्वाचे चौक आता थेटपणे ओलांडता येणार आहेत. त्यात कोणताही अडथळा राहणार नाही. हवेचं प्रदूषण त्याच्यातनं कमी होणार आहे. याच प्रकारे आमचं काम चाललंय. कालच आम्ही आपल्या हडपसर पासून आम्ही यवतपर्यंत वर देखील एक पूल करतोय डायरेक्ट आणि खालनं काही लोक जातील. खालनं 6 पदरी करतोय, वरनं 4 पदरी करतोय. तसंच आता मुरली मोहोळांनी उल्लेख केला, मागच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आपल्या इथं वडगाव शिरीच्या पासून पुढं वाघोलीच्याही पुढं आम्हाला शिक्रापूर पर्यंत जायचं आहे आणि तिथं फार ट्रॅफिक जाम होतं. रिंग रोड झाल्यानंतर एक रिंग रोड आपण रस्ते विकास महामंडळाचा करतोय आणि दुसरा रिंग रोड आपण PMRDA करतोय. या पद्धतीनं पुण्याच्या परिसरात पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMRDA पुणे, त्याच्यानंतर नॅशनल हायवे, त्याच्यानंतर तुमच्या राज्य सरकारचं PWD डिपार्टमेंट, अशा अनेक विभागाचा त्याच्यातनं एकत्रपणे आणून आपण ती कामं पूर्णत्वाला नेण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. पुणेकरांनी फार मोठा विश्वास आमच्या महायुतीवर दाखवलेला आहे. ह्याची जाणीव आम्हाला क्षणोक्षणी असती आणि त्याला निश्चितपणे तुम्ही तुमचं काम केलंय. आता 5 वर्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे आणि आम्ही सगळेजण मिळून आता 5 वर्षाच्या करता या महाराष्ट्राचा, या वेगवेगळ्या शहरांच्या सर्वांगीण विकासाच्या करता आम्ही कटिबद्ध आहोत ही आपल्याला खात्री देतो. आणि वेगवेगळ्या महापुरुषांची स्मारकं असतील, इतर कामं आहेत, ही पण मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतलेली आहे. सुदैवाने अर्थ विभाग माझ्याकडे असल्यामुळं मी पालकमंत्री या नात्याने तुम्हाला सांगतो, यंदाचा अर्थसंकल्प 7,20,00,000 कोटीचा मी सादर केलेला आहे. हा सादर करत असताना कुठल्याही परिस्थितीत पुणे आणि पुण्याच्या परिसरातल्या महाराष्ट्रालाही पैसे कमी पडणार नाही, परंतु शेवटी पुणे हा आपला परिसर आहे, सगळा PMRDAचा एरिया आपला आहे आणि त्याच्यामुळे इथंही आमच्याकडनं झुकतं माप दिलं जाईल याबद्दलची खात्री मी, चंद्रकांत दादा पाटील, दत्तमामा भरणे, माधुरीताई मिसाळ आणि सगळे आमचे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रातून आमचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी आणि त्यांची सगळी टीम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करत राहतील. मेधाताई कुलकर्णी खासदार आहेत, इतर बाकीचे मान्यवर श्रीरंग बारणे आहेत, असे सगळे मिळून आम्ही ह्या कामामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्याची खात्री मी तुम्हाला सगळ्यांना देतो. आज थोडीशी घाई असल्यामुळं सकाळी उद्घाटन केलं. सकाळी उद्घाटन करत असताना इतरांनाही त्रास कमी होतो आणि बरं असतं सकाळी उद्घाटन केल्यानंतर उशिरा उठणाऱ्यांना पण लवकर उठावं लागतं आणि लवकर येतात. त्याच्यामुळे अशा सवयी आता आपण चांगल्या लावून घेऊया ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा महानगरपालिका आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी पुणेकर नागरिकांसाठी सिंहगड रस्त्याच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र